कॉफी आणि बरंच काही म्हणजे पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम ना. कॉफी आणि बरंच काही. सध्या मराठीत रोमॅन्टिक सिनेमांचा ट्रेंड आहे, पण आमचा जो सिनेमा आहे तो रोमॅन्टिक व्हायला लागल्यानंतरचा आहे. म्हणजे कुछ व्हायला लागण्याचे सिम्पटम्स सुरू झालेले असतात तेव्हाचा, आणि ते सुरू झाल्यानंतर जे जे काही होतं त्याबद्दलचा. सो जास्त वेळ न घालवता मी प्रकाशला इन्व्हाइट करतो. खूप आनंद घेत आहे भांडणावरून आठवलं, आमची जी लेखिका आहे ती आणि प्रकाशची जी काही भांडणं व्हायची सेटवर ना, त्यामुळे आमची फिल्म तयार झाली. सो मी आदितीला इन्व्हाइट करतो. आदिती प्लीज. भांडणांबद्दलचा कॉमेंट मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही. एक मुलगा एका मुलीची कॅफेमध्ये वाट बघत बसलाय, ह्याच्या अराउंड आपण काहीतरी करायचं का, इथून या फिल्मची सुरुवात झाली. आणि रोमॅन्टिक फिल्म हा आवडता विषय होता, पण रोमॅन्स खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. म्हणजे दिल चाहता मधला जो सुबोध आहे, काहीतरी प्रत्येकाला लक्षात ठेवून फुगा देणारा, तिथपासनं ते आँखों ही आँखों में पर्यंत खूप व्हेरिएशन्स आहेत. आणि प्रत्येकासाठी आपली लव्ह स्टोरी खूप स्पेशल असते. तो काय म्हणाला, ती काय म्हणाली, काय होतंय. आणि या सगळ्याच्या अराउंड आई वडील, मित्रमैत्रिणी आणि भावंड यांचा खूप इन्फ्लुएन्स असतो. संजय सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. नेमकं काय आवडलं तुम्हाला या फिल्ममध्ये? मला जुनी आठवण आली या स्क्रिप्ट बघून. All the missed opportunities of my life came back in a flash. So once we went through the script, first thing we decided was we're not going to miss the opportunity of backing this film. रवी दादा, तुझ्या लव्ह स्टोरी बद्दल मी खूप ऐकलंय आणि मला गॅरंटी आहे इथे सगळ्या बसलेल्या लोकांनाही ते ऐकण्यात खूप इंटरेस्ट आहे. सो तुझा या स्टोरीशी काय कनेक्ट आहे? मेघा ऑलरेडी तिथे बसली आहे आणि आमची लव्ह स्टोरी 7-8 वर्ष चालली होती. आणि यात जो थॉट आहे फिल्ममध्ये की जे मनात नसेल ते बोलून टाका, ते बोलायला आम्हाला दोघांना खूप वेळ लागला होता. त्यामुळे आम्हाला 8 वर्ष लागली फोटोशूटला. पण ज्यावेळी पहिली फिल्म पाहिली, मी प्रकाशच्या पण कौतुक करतो की पहिला सिनेमा नॉर्मली इतका सिम्पल करणं, अशी गोष्ट जी अत्यंत सिम्पल गोष्ट आहे ती ॲज अ फर्स्ट फिल्म करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि मग हॅट्स ऑफ टू प्रकाश पितानी की त्यांनी हा विषय निवडला. आणि म्हणून हा सिनेमा आपला प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या लाईफमध्ये गोष्ट घडलेली आहे आणि ती त्यांनी इतक्या थेटकेपणे पकडली आहे की प्रत्येकाला वाटतं रे मला पण असं झालेलं आहे. आता वाटतं आता अजून कॉफी पण घ्यायला पाहिजे म्हणून. मी आता निशादला आणि जाईला स्टेजवर बोलवतो. निशाद, रोमॅन्स वगैरे तुझ्या सिलेबसच्या बाहेरच आहे ना, आणि जाईल तुझी कली, मी ऐकलं ती काय 2-2दा शाहरुख खानची पूजा वगैरे करते दिवसात. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार, मी निशाद देशपांडे. माझी मावशीचं म्हणणं आहे की ते काय लग्नाचं जे वय असतं ते झालं आहे माझं. आणि याचं म्हणणं आहे की आतापर्यंत 5-6 अफेअर व्हायला पाहिजे होती, 2-3 प्रेमभंग व्हायला पाहिजे होते, पण त्यातलं काही घडलं नसल्या कारणाने मावशीनं दर ऑल्टरनेट डे एक नवीन मुलगी मला तिच्याशी भेटवते. ते फार मला ऑड वाटतं. म्हणजे तसं मला आवडेल लव्ह मॅरेज करायला, पण काय होतं ना की रोमॅन्स म्हटल्यावर रोमॅन्सची माझी डेफिनेशन आणि मुलींची डेफिनेशन तर त्यात फार तफावत आहे. आणि आता सगळ्यात दोष जातो तो चित्रपटांना. म्हणजे अर्थात सिनेमाचा इन्फ्लुएन्स थोडा माझ्यावरती पण आहे. म्हणजे मुलींनी बाय म्हटल्यानंतर तिने एकदा फिरून बघावं असं वाटतं, पण मुलींच्या अपेक्षा थोड्या जास्तीच असतात. म्हणजे ते फार इम्प्रॅक्टिकल असतं. म्हणजे ते पिक्चरमध्ये दाखवतात, आता मुलगा भर रस्त्यात मुलीला प्रपोज करतो, तर म्हणजे तो असा उभा आहे तिकडे, तिने आवाज दिला निशात, तो फिरला काय होतं माहिती नाही, अचानक वारा काय सुटतं, नंतर त्याचे केस उडतात, कपडे वगैरे उडतात, आणि ती जवळ आल्यावर बोलणार तितक्यात ते सगळं थांबतं. जा बरं नागपूरला असं प्रपोज करा तुम्ही तिकडे तिकडे. म्हणजे मुलीला तुम्ही होकार पण अशी कळवेल की नाही तुम्हाला आवडतो पण चल फार होईल आपण बाजूला करणे का ते काय रस पिऊया. तर ते मला फार इम्प्रॅक्टिकल वाटतं. म्हणजे ते उगाच खिडकीत जाऊन फुलं वगैरे देणं, नंतर ते शॅम्पेनच्या ग्लासमध्ये रिंग, हा सगळ्यात सुपरेट कन्सेप्ट आहे. शॅम्पेनच्या ग्लासमध्ये रिंग, मुळात आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं एक वापर असतो, एक वैशिष्ट्य असतं. तर रिंग म्हटल्यावर त्याची हातात धरायची, ग्लास म्हटल्यानंतर त्याच्यातून काही पेय पाहिजे. आता कॉकटेल चालू झाल्यावर आपण कळेल आपल्याला कसा आपण वापर करतो त्याचा हळूहळू. शॅम्पेनच्या ग्लासमध्ये रिंग बरं मी ठेवली. आता मुंबईत मुलगी बिचारी थकली आहे कुठेतरी, ती लोकलमधून आली, ती भुकेली आहे, तहानलेली आहे, तिने अख्खी जर प्यायली ती शॅम्पेन गेली पोटात बिचारी, तर म्हणजे ते अजिबात प्रॅक्टिकल नाही आहे. म्हणून माफ करा मी फार बोलतोय, पण
मला मावशीला एवढंच सांगायचं आहे की नुसतं शिक्षण झालंय, नोकरी आहे, आता पुढे काय म्हणून लग्न करणार नाही या जाई. सर म्हणजे कारण ॲक्च्युली माझे कलिग आहेत आणि माझे सिनियर आहेत म्हणून हाय सर, ते फक्त एवढंच बोलतात. ओके, मी जाईन. ती बोलूच देत नाही. मी जाईन आणि मला प्रेमात पडायला खूप आवडतं. म्हणजे प्रेम ही गोष्ट जशी असते ऍक्च्युली, मुली इथे असतील त्या सगळ्याच मुली म्हणतील खरी गोष्ट आहे, प्रेमात पडायला कोणाला नाही आवडत. आणि स्पेशली फुलं, बलून्स, कॅन्डल लाईट डिनर, अशी छान पाऊस पडतो, एकदम रोमॅन्टिक गाणं, हे सगळं किती छान असतं. त्यामुळे प्रेमात तर माणसाने पडलंच पाहिजे आणि मुलींनी तर स्पेशल. आणि हे सगळ्याच मुली विचार करतात आय बिलीव्ह. सो हा मी पण विचार करते आणि सध्या मी हा जास्त विचार करते बिकॉज येस आय एम इन लव्ह. पण हिरो हिरोईनला भेटला आणि गोष्ट संपली, इतकं सोपं नसतं ना. म्हणजे तुम्हाला वाटेल आता या फिल्ममध्ये काहीतरी विलन वगैरे आहे, तर असं काही नाही. पण कहाणी में ट्विस्ट आहे आणि तो कांदेपोहेच्या कार्यक्रमासाठी आलेला आहे. प्लीज वेलकम भूषण. मी अनिश अतिशय लग्नाळू व्यक्तिमत्व असं माझं म्हणणं नाहीये, माझ्या आई वडिलांचं म्हणणं आहे. आणि मीही त्यांना अपोज करण्याऐवजी त्यांचं म्हणणं ऐकून कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला जातो. वीकेंड टू वीकेंड कांदेपोहे खायला मिळतात, एन्जॉय करायला मिळतं, कॉफी प्यायला मिळते. कॉफी बरोबर नवीन नवीन ओळखी होतात. अशीच जाईशी ओळख झाली. फक्त जायची? तिच्या बहिणीशी ओळख झाली. सो येस, आभाशी पण ओळख झाली. आभा येस, साधारणपणे दोन भावंडांमध्ये एक जास्त स्मार्ट आणि एक बॉर्डर लाईन जी असते ती जरा आगाऊ असते. सो जसं जाईला प्रेमात पडण्याचा नवीन अनुभव आहे. आबा तुझी बहीण जास्त मुरलेली आहे ना? मुरलेली म्हणजे काय म्हणायचं? माझी लहान बहीण असून ती मुरलेली असं. गुड इव्हनिंग, मी आभा. मला असं वाटतं की आयुष्यात खरोखरच सगळे अनुभव घ्यायला पाहिजेत आणि प्रेमात पडण्याचा सुद्धा त्याची सुद्धा प्रॅक्टिस गरजेची वाटते मला. आणि मगाशी जाई म्हणत होती की कॅन्डल लाईट, रोमॅन्स, डिनर, इतकी होपलेस रोमॅन्टिक मी नाही आहे. मला काही असं कुछ होत नाही किंवा दिल धडकने लगता है, दिल की धडकन तेज होती है, असं पण काही होत नाही. पण मला रोमॅन्टिक गाणी आवडतात आणि त्याची प्लेलिस्ट माझ्याकडे आहे. गाणी कोणाला आवडतात? अरे या गाणी एक्झॅक्टली आपण त्यासाठीच भेटलोय. आणि मला वाटतं आपण गाण्यांकडे वळायच्या आधी आमच्या फिल्मची गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोर ज्यांनी कंपोज केलं, आदित्य बेडेकर. आय थिंक मी एवढं सांगेन की हा जेवढा गोड दिसतो तेवढीच गोड गाणी बनवतो. प्रकाश बरोबर आय थिंक आता मला वाटतं किती आता 7-8 वर्ष झाली आपण मित्र आहोत आणि आय थिंक तीच जी आमची फ्रेंडशिपची एनर्जी आहे ती कॅरी फॉरवर्ड झाली या प्रोजेक्टमध्ये आणि खूप मजा आली आणि काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आणि बघूया आता त्याला कसं येतं. आय एम मायसेल्फ व्हेरी मच किक्ड बिकॉज ज्या पद्धतीने प्रकाशने ते शूट केलं, एक्झिक्यूट केलं, अर्जुननी ज्या पद्धतीने शूट केलं, सगळं परफॉर्मन्सेस इतके छान झाले. सो आय एम रिअली होपफुल फॉर इट. माझी सगळी एंटायर म्युझिक टीम, मनोज दादा ज्यांनी फिल्म मिक्स केली, साशा इथे, रोहित आणि मुख्य माझा या फिल्ममुळे खूप छान बनलेला मित्र योगेश ज्यांनी लिरिक्स लिहिलं या फिल्मचे. खूप छान दोन्ही गाणी आणि आम्ही आता अजून एक रिसेंटली टायटल सॉन्ग केलं त्याचं पण यांनी खूप छान गमतीदार लिरिक्स लिहिलं. ऍक्च्युली या दोघांचं ट्युनिंग इतकं चांगलं आहे योगेश आणि आदित्यचं, त्यामुळे गाणी खूप चांगली झाली. योगेश, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांमधले शब्द वापरून गाणी बनवायची होती. ज्यांनी पहिलं गाणं ऐकलं रंग हे नवे नवे सगळे उडाले की हिंदी, मराठी, इंग्लिश असतं. ते गाणं खूप 2 पातळ्यांवर घडतं की काय सांगायचं आणि कसं सांगायचं. कसं सांगायचं वर पुढे येतो, पण काय सांगायचं हा सगळ्यात मोठा शोध होता. एक मुलगा म्हणून जेव्हा मला जाईच्या मनातलं सगळं लिहायचं होतं, मुलं प्रेमात पडण्यातला जो पडणं क्रियापद असतं तो फार सिरियसली घेतात. म्हणजे
खेळण्याच्या साडीवर पाय ठेवणं किंवा ऑइल स्पिलमधनं गाडी घातल्यावर जे पडणं असतं, आम्ही प्रेमात कसं पडतो ते कुछ कुछ होता है वगैरे नाजूक टप्पे आम्हाला येत नाहीत. गाण्यांचे परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स, काय शब्द जमतायत वगैरे आधी तिला ऐकवायचो, घरी माझ्या बायकोला ऐकवायचो, कारण ती कधी काळी आम्ही त्याच टप्प्यावर होतो. गाणी ऐकून त्या दोघी वेड्यासारख्या हसत होत्याच्या की काय लिहिलं, आणि ते व्हॉट्सअपमध्ये ते हसून हसून डोळ्यातनं पाणी येणारे स्माइलीज असतात ते मला आधी ती रिप्लायमध्ये पाठवायची. मग होता होता म्हटलं की नाही, जाई अगदी रिअल लाईफ साईज मुलगी आहे, ती प्रेमात पडल्यावर एरवी कधी घालणार नाही असले कपडे घालून, मोठी सुट्टी घेतल्याशिवाय जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी जाऊन गाणी गात नाहीये. गाणी सुचण्याच्या तिच्या जागा, तिच्या ऑफिसची क्युबिकल, तिची डायनिंग रूम, आभा बरोबर घरात बसून बोलतीये, तेच सगळे तिचे एरियाज आहेत. तिकडेच ऐकवणारे शब्द घेऊन तशीच ती गाणी रचली आहेत. म्हणून रंग हे नवे नवे खूप एन्जॉयबल होतं करणं. अशीच माझ्या आदित्य बरोबर कॉफीचं टायटल सॉन्ग करतानाही आली. आणि सुखद योगायोग की आज 10 मार्च मंगेश पाडगावकरांचाही वाढदिवस आहे. त्यांचं तिसरं गाणं ह्या फिल्ममध्ये आपण उत्तरार्धात ऐकणार. प्रार्थना बेहरे, भूषण प्रधान, आमचा लाडका आणि सगळ्यात लाजरा दिग्दर्शक प्रकाश कुंटे. Thank you everyone for being here. Special thanks to all the channels, 9X Jackass, My Boli for covering this, and everybody present over here. And I think we should just now unveil the